नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. सकाळी सकाळी गाडी वगैरे साफ करून घेतली. गाडीवर थोडंसं पाणी पण मारलं, कारण गाडी खूप खराब झाली होती. आतून पण पूर्णपणे फ्रेश केली. त्यानंतर मारला स्टार्टर. हनुमंतरायाचं वगैरे दर्शन घेतलं आणि निघालो आपण पुढच्या प्रवासाच्या दिशेने. आज आपल्याला जायचं होतं नांदेडला. गावातून गाडी वगैरे काढली आणि लागलो आपल्यापासून लातूर नांदेड हायवेला. हायवेला लागल्यानंतर आपल्याला नांदेडला जायचं, कारण की आपल्याला आणायचा होता दुकानचा थोडासा माल. कारण उन्हाळ्याचं सीझन चालू आहे, त्यामुळे लागणारं साहित्य जे आहे ते घेऊन यायचं होतं. त्यामुळं आपण गेलो शिरूरच्या बायपासला. तिथं गेलो नानाच्या हॉटेलवर आणि धीरजच्या हॉटेलवर. मला सकाळी 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 कडक चहा प्यावं. नानाने मस्तपैकी एक चहा दिला. चहा वगैरे घेतला म्हणजे पुढील प्रवासाला आपल्याला उत्साह येईल आणि आपण त्याच जोशनं आपण निघालो. अहमदपूर पास केलो. बघू शकता हा ट्रकवाला खूप हाईटने अंगूर भरला होता. एकदम कडक मध्ये चालवत होता गाडी. त्यानंतर पोहोचलो आपण नांदेडमध्ये MIDC ला गोडाऊनला. गोडाऊनला गेलो आपण, खूप लवकर गेलो होतो, त्यामुळे जे मुलं वगैरे आहेत भरून देणारे ते काही आले नव्हते. त्यानंतर थोड्या वेळात ते पण आले. त्यानंतर आपली गाडी वगैरे कूलरची वगैरे भरून दिली. त्यांनी म्हणले आता कूलर तर भरून घेतले, पण बाकीचं काही इलेक्ट्रॉनिकचं सामान घ्यायचं होतं. त्यासाठी आलो आपण त्यांच्या दुसऱ्या कंपनीमध्ये. कंपनीमधून जे लागणारं साहित्य होतं ते साहित्य वगैरे सर्व घेतलं. त्यानंतर आपण निघालो पुढच्या दिशेने. आपण तिथून सर्व काम वगैरे आटपलं आणि निघालो पुढे. तसंच लगेच बघा आपल्याला नांदेडचे RTO त्यांची भेट झाली. आपल्या गाडीत काय माल ओव्हरलोड नव्हता, त्यामुळे आपली काय गाडी थांबवली नाही. 2 दिवस झालं काय RTO साहेबाची गाडी आपल्यासोबत दिसतेच आहे. त्यानंतर आपण पुढे चालून निघालो पुढच्या प्रवासाच्या दिशेने आणि आपल्याला जायचं होतं गावाकडे. दुपारी निघायला आपल्याला 2 वाजले. त्यानंतर म्हणलं भूक लागली होती. आपण आलो आपल्या पंजाबी हॉटेलवर. म्हणलं दुपारच्या पारी मस्तपैकी जेवण करू. थंडगार एक लस्सी मागवली होती. त्यानंतर पोहोचलो आपल्या शॉपला. हे बालाजी फर्निचर हे आपलं नवीन चालू केलेला व्यवसाय आहे मित्रांनो. यामध्ये आपण कूलरचा, दुसरा काही इलेक्ट्रॉनिकचा स्टॉक होता जो कमी होता. आपण पत्रस बॉडीमध्ये आणि फायबर बॉडीमध्ये सर्व प्रकारचे कूलर्स वगैरे आणलेले आहेत. कुणाला काही लागलं, कुणाला कूलर्स वगैरे हवे असतील तर दुकानाशी संपर्क नक्कीच साधावा. धन्यवाद मित्रांनो. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.